नमस्कार मित्रांनो, विजनन अकॅडमीत आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीतील सर्वात मोठी किंवा अडचण ती म्हणजे जे काही शिक्षकांचे समायोजन आहे मित्रांनो, रखडलेलं शिक्षकांचे समायोजन. आता या प्रक्रियेला गती मिळत आहे मित्रांनो. नवीन संकेत किंवा नवीन पत्राद्वारे आपल्याला ही माहिती मिळत आहे. शिक्षण संचालनालय पुणे यांच्या वतीने हे पत्र इश्यू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतल्या शिक्षण अधिकारी असतील, त्याचप्रमाणे शिक्षण उपसंचालक असतील किंवा इतर शिक्षण निरीक्षक असतील, या सर्वांना हे पत्र इश्यू करण्यात आले आहे की राज्यातील रखडलेले शिक्षक समायोजन याबाबत सर्व तरतुदी बाबत हे पत्र पाठवलं आहे. तर काय सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, शिक्षक भरती 2025 करिता जे काही सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे शिक्षकांचे समायोजन. कोकण असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या ठिकाणी शिक्षकांचे समायोजन करणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी सर्वात मोठी अडथळा हा भरती प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा हा शिक्षकांचे समायोजन आहे. मित्रांनो, जर शिक्षकांचे समायोजन व्यवस्थित झाले तर पुढच्या सर्व प्रोसेस या फास्ट होणार आहेत. त्यामुळे आता या प्रोसेसला गती मिळताना आपल्याला दिसत आहे. माननीय शिक्षण संचालनालय पुणे यांच्या माध्यमिक आणि प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तर या सर्वांच्या वतीने आता एक पत्र इश्यू करण्यात आलं आहे राज्यातील शिक्षकांच्या रखडलेल्या समायोजन प्रक्रियेसाठी. तर मित्रांनो, यामध्ये डिटेल दिलेला आहे की राज्यातील शिक्षकांचे जे रखडलेले समायोजन प्रक्रिया आहे ती आता या पत्राद्वारे गती मिळताना आपल्याला दिसत आहे. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे द्वारे हे सर्व शिक्षण उपसंचालक, राज्यातील जे विभागीय उपसंचालक असतात तर ते उपसंचालक, त्याचप्रमाणे शिक्षण अधिकारी, जे प्रत्येक जिल्हा परिषदेला शिक्षण अधिकारी असतात ते, आणि शिक्षण निरीक्षक, या सर्व यांना शिक्षक समायोजनाबाबत पत्र जारी केलेलं आहे. तर मित्रांनो, या शिक्षण संचालनालयाच्या वतीने, पुणे यांच्या वतीने हे पत्र सर्व जे काही शिक्षण अधिकारी आहेत आणि शिक्षण उपसंचालक आहेत तर यांना हे महत्त्वाचं पत्र इश्यू करण्यात आलेलं आहे. यामध्ये काय दिलं आहे तर जे काही राज्यातील अतिरिक्त शिक्षकांची जी समस्या आहे तर या समस्येकडे या पत्रातून लक्ष वेधलं आहे. त्याचप्रमाणे जे शिक्षकेतर कर्मचारी आहे मित्रांनो, शाळेमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या दोन्हीचेही समायोजन होणं गरजेचं असतं. जे पटसंख्या असेल त्याचप्रमाणे जी पुढची प्रोसेस करण्यासाठी शिक्षक भरतीची जी काही रूपरेषा ठरवण्यासाठी हे समायोजन करणं गरजेचं आहे. तर ते या ठिकाणी त्याबाबत हे निर्देश दिले गेले आहेत. सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे मित्रांनो पॉईंट क्रमांक 3, तो म्हणजे लॉग इनला विद्यार्थी अपडेट नसणे. मित्रांनो, शिक्षक भरतीतील जी काही शिक्षण समायोजन प्रक्रिया आहे तर या शिक्षण समायोजनमध्ये सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे लॉग इनचा. बऱ्याचशा शाळेतील विद्यार्थ्यांची लॉग इन आय डीच तयार नाही किंवा लॉग इन आय डी अपडेट नसणं, लॉग इन आय डी ॲक्टिव्ह नसणं, या सर्व बाबी या शिक्षण समायोजनासाठी अडथळा ठरत आहेत. पटसंख्या ठरवण्यासाठी अडथळा ठरत आहेत. त्याचप्रमाणे कार्यरत पदे, शाळेमध्ये कार्यरत पदे किती आहेत, उपलब्ध किती आहेत, विद्यार्थी संख्या, या सर्व बाबी या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे माध्यम, शिक्षणामध्ये शाळेमध्ये माध्यम महत्त्वाचं आहे. यामध्ये मित्रांनो मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, त्याचप्रमाणे इतर विषयाचे सुद्धा यामध्ये माध्यम आहे. त्याचप्रमाणे अनुदान प्रकार, खाजगी अनुदान आणि अंशतः अनुदान, पूर्णतः अनुदान, 100% अनुदान, हे सर्व बाबी यामध्ये येतात. त्याचप्रमाणे वर्ग शाखा इत्यादी कारणामुळे संच मान्यता या ठिकाणी रखडलेली आहे. अडचण आपल्याला दिसून येते. मित्रांनो, ही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. शिक्षकांची, विद्यार्थ्याची लॉग इन आय डी तयार नसणं, कार्यरत पदे किती आहेत, माध्यम, अनुदान प्रकार, वर्ग शाखा, या सर्व बाबी या संच मान्यता ठरवण्यासाठी अडथळा ठरत आहेत. तर याकडे सुद्धा या पत्राद्वारे लक्ष वेधलं गेलं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आतापर्यंत संच मान्यता बाकी 1600 शाळा आहेत. मित्रांनो, आतापर्यंत 1600 शाळांचा संच मान्यता करणं बाकी आहे राज्यातील. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे मित्रांनो. ह्या 1600 शाळांची संच मान्यता फिक्स झाल्यानंतर या सर्व आपल्याला अपडेट डाटा या सर्व शासनाला जाणार आहे, शिक्षण संचालनाला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जोपर्यंत हे सर्व 1600 शाळांची अपडेट आपल्याला मिळत नाही शासनाला, तोपर्यंत पुढच्या प्रोसेस होण्यासाठी विलंब लागणार आहे. मित्रांनो, या पत्रामध्ये सर्व अधिकाऱ्यांना 2025-26चे जे काही समायोजन प्रक्रिया तातडीने राबवावी असा सुद्धा आदेश देण्यात आला आहे. मित्रांनो, या ठिकाणी जे काही शिक्षक या पत्रामध्ये सर्व अधिकाऱ्यांना, अधिकारी कोण आहेत तर शिक्षण उपसंचालक आहेत, शिक्षण अधिकारी आहेत, शिक्षण निरीक्षक,
तर या सर्व यांना 2025-26 या शैक्षणिक वर्षाचे समायोजन प्रक्रिया शिक्षकाची समायोजन प्रक्रिया तातडीने राबवावी असा आदेश देण्यात आला आहे. मित्रांनो, येत्या एक दीड महिन्यामध्ये या सर्व बाबी राबवण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. म्हणजेच एप्रिल आणि 15 मेपर्यंत या सर्व बाबी कंप्लीट करणं गरजेचं आहे. रोस्टर पद्धती सर्व कंप्लीट होणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस असेल ते म्हणजे जाहिराती येणं आणि शिक्षकांची त्यानंतर नियुक्ती होणं, कट ऑफ लागणं, मेरिट लागणं सर्व तर आहेच. पण शिक्षकांची डायरेक्ट थेट नियुक्ती आदेश हे जूनमध्येच मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याकरिता ही सर्व पावले आहेत मित्रांनो. सर्वात प्रथम शिक्षकांची जे काही समायोजन प्रक्रिया राबवणं, त्यानंतर रोस्टर कंप्लीट करणं, त्यानंतर जाहिराती येणं, त्यानंतर शिक्षकांची प्रेफरन्स लॉक पुन्हा एकदा अपडेट करणं आणि त्यानंतर फायनल लिस्ट लावणं, सिलेक्शन लिस्ट लावणं शिक्षकांची. ह्या सर्व बाबी या 1 जूनच्या आसपास लागू होऊ शकतात आणि 7 जूनपर्यंत शिक्षकांना त्यांची नियुक्ती आदेशे मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या शिक्षक समायोजनासाठी अडथळे दूर करून 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरता जो तुम्ही पॅटर्न राबवला होता शिक्षण समायोजनाचा, तोच पॅटर्न या 2025-26 करिता राबवायचा आहे, असा सुद्धा आदेश या पत्राद्वारे कळवण्यात आला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला कोणते अडथळे असतील तर याचा प्रेफरन्स 2024-25 साली तुम्ही ज्या पद्धतीने शिक्षकांचे समायोजन केले तोच पॅटर्न पकडून 2025-26 सुद्धा करायचा आहे, असा या ठिकाणी या पत्रात उल्लेख केला आहे. तर हे सर्व मुद्दे होते, महत्त्वाचे मुद्दे. शिक्षण संचालनालय पुणे यांच्या वतीने सर्व राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी असतील, विभागीय उपसंचालक असतील, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ या ठिकाणचे त्यांचे हे आहेत कार्यालय आहेत. तर येथील जे उपसंचालक आहेत तर यांना सर्वांना हे पत्र इश्यू करण्यात आले आहेत. सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनासुद्धा इश्यू करण्यात आले आहेत आणि त्याचप्रमाणे जे शिक्षण निरीक्षक आहेत महानगरपालिका असेल तर या सर्वांनासुद्धा हे लागू करण्यात आले आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या सर्व शिक्षण समायोजन प्रक्रिया पार पाडण्यासाठी फास्ट गतीने पकडण्यासाठी हे पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. पुढील अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मित्रांनो, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात सर्व अपडेट प्रक्रिया आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्यामुळे मित्रांनो, शिक्षकांसंदर्भात शिक्षक भरती संदर्भात सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आलेली नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहील. शिक्षक भरतीच्या A to Z सर्व नोटिफिकेशन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. शिक्षक भरती संदर्भात सर्व बाबी आपण पुरवणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.